कितें शिकयता? तशेंच हांव मागता आमचे दिनेश गुंडूरावां कडेन की तांच्यांनी साल घालून तेचें स्वागत करता. तशेंच आमचे वेळेचे सरपंच एक्स सरपंच तशेंच आमचे खिरीचे बाब सिद्धू हे आमकां सांगा. तर कितकेशे लोक कोविडान मेल्या त्याच्या बद्दल आमकां उत्तर दिया. पण तुमकां फक्त एकूच कळटा राजकारण, धर्माचें राजकारण. आणि असो धर्माचें राजकारण करून करून आमी आमच्या देशाचे तुम्ही तुकडे करून उडोवपाक फुडें चल्लेले आसा. which currently is known as Russia. USSR हे व्हडलो देश आसलो. थंयसर अशें सिव्हिल वॉर जाले आणि ते देशाचे तुकडे तुकडे झाले आणि इल्ले देशांत सगळे प्रेग्नंट झाले. कित्याक तेन्ना लोकांचे सगळ्यांचे विचार इतके भयंकर झाले. कितें घडलें तें खूब जाण आमचे कार्यकर्ते हांगासर आसतले. खूब जाणांक दूख जाली आनी त्या दुखीक लागून आमकां हें पावल घेवचें पडलें. आमकां जो सालिगांव मतदारसंघाचो जो कॅन्डिडेट आसा ताका जिखोवन हाडपाक जाय. आमकां विधानसभेन ताका धाडपाक जाय. हे खातीर आमी सगळ्यांनी एकजुटीन एकटे रावन सगळ्यांनी काम करपाक जाय. जशें आयज तुमी सगळे मोठे संख्येन जमल्या. प्रत्येक फावटी तुमकां खबर आसा गेली 5 वर्सां आमी कशी काडली ती. कोणाचे जॉब आसतले, कोणाचे वेवसाय आसतले, प्रत्येक कसले काम आसलेले, पूण आमी फाटीं उरल्या. हे तर सगळें आमकां घडपाक जाय. जाल्यार आमचो मनीस विधानसभेन धाडपाक जाय. जाल्यारच आमची सगळी कामां जातली. त्या खातीर आमी सगळ्यांनी एकजुटीन काम करुया आनी आमच्या केदार नायकाक विधानसभेन धाडुया. देव बरें करूं. सांगू शकतात ना. गोंयान चल्ला वाळपय, गोंयान चल्ल्या साखळे, गोंयान चल्ल्या केप्यां, आनी कितें चल्ला रे? आनीक चल्ला पयशे. हांव चड उलोवंक वचना. तेन्ना येता त्या इलेक्शनाक टुगेदर फॉर सालिगांव हांव हेंचे कडेन मागता. बाब केदार आमचो फुडें चल्लोलो आसा, ताका आमी सपोर्ट करतले, इलेक्ट करून हाडून दितले. आनी जो मारून गोडबोले आसा न्हू
तेका घरात आवडटले. 2012 काँग्रेसचे सरकार आशिल्लें, दिगंबर कामत मुख्यमंत्री आशिल्लो. त्या वेळावेली गोंयची परिस्थिती पळया. बारीक लोकांच्या हातांत पयसो गळटालो. बारीक लोक सुखी आशिल्ले. टॅक्सीवाले, रिक्षावाले, मोटरसायकल पायलट, खाजेकार, चणेकार, फुलकार या सगळ्याक सरकारान म्हजे आदार केलो. आता कोणी तरी सांगलें हे मिटर बसोवपाचे आनी गव्हर्नर बसोवपाचे ऑपरेशन हांव मुख्यमंत्री आसतना आशिल्लो. टॅक्सीवाले म्हाका येवन मेळ्ळे. तांणी सांगलें हे आमचे पोटार मारप जाता. दिगंबर कामतीच्या काँग्रेस सरकारान गरिबाचे पोटार केन्नाच मारले ना आनी म्हणून आमी ती सगळी स्कीम मुखार धुकळ्ळी, पोस्टपोन केली. आणि आताचे हे सरकार 4,000 रुपयाचे मीटर 12,500 रुपयान बरोवंक खाता. कोणा एजन्सीक धरल्या आणि दिल्लीक जे 4,000 मेळटा त्या 12,500 रुपयांनी दुसऱ्याच्या तकलेन मारता, वयले आपले कमिशन खाता. हे सरकारच कमिशनाचे 1,30% कमिशन म्हणटा. टुरिझम मिनिस्टर आतां तर टुरिझम इंडस्ट्री भितर 30% कमिशन नांवूच दवरिल्लें. 30% कमिशन. शो मस्ट गो ऑन. खंय पाव गोंयकार खंय पावू पण ते शो मस्ट गो ऑन. सरकार कसलें एक तेप आशिल्लो. गोंय राज्यात जेन्ना पयले खेपे बीजेपीचे 4 आमदार निवडून आयिल्ले, त्या आमदारां भितर दिगंबर कामत मडगांवच्यान निवडून आयिल्लो. तेन्ना बीजेपी वॉज ए पार्टी वीथ डिफरन्स. लोक म्हणटाले बीजेपी इज ए पार्टी वीथ डिफरन्स. आज ती पार्टी वीथ डिफरन्स उरली हा. तुमचे कॉन्सियन्सा हात घाला आनी विचारा. नाजाल्यार केदार नायका काँग्रेसी भितर येवचें पडटा आशिल्लें. ही पार्टी जाल्या आतां सगळे असल्या लोकांची जे फक्त कमिशनां खावपाक सोदतात, जॉब दिवपाक पयशे घेवपाक सोदतात, असल्या लोकांची ही पार्टी जाल्या. आणि म्हणून गोंयच्या लोकांनी ठरयलां हांचें स्थान हांगा दाखोवन दिवपाक जाय. म्हजे सरकार 5 वर्सांचे कंपेर केलें जाल्यार लोक म्हाका सांगतात युअर गव्हर्नमेंट वॉज द गव्हर्नमेंट ऑफ प्रॉस्पेरिटी. त्या वेळाचेर बारीक लोकांच्या हातांत पयसो गळटालो. गोंयकार सुखी आशिल्ले. आणि बीजेपीच्या गव्हर्नमेंट ऑफ 10 years फ्रॉम 2012 टू 2022 इज द गव्हर्नमेंट ऑफ पॉवर्टी. बारीक लोकांक पादिशीर केले. मायनिंग बंद, टॅक्स सगळे गारजेवाले, ट्रकवाले, सगळे खानावळी चलोवपी मनीस जे मायनिंगाचेर डिपेंड आशिल्ले ते बाबडे पादिशीर. टॅक्सीवाले, रिक्षावाले, पायलट कोविडाच्या वेळार तांकां कोण वाली ना, कांयच ना. हे असले फटिंगपणाचे सरकार, हे सरकार परते येवपाक जायना असो निर्धार सगळे गोंयची प्रजा करता आसा. आणि म्हणून हे आतां धांवतात कोणाक थंय भितर घे, कोणाक हांगा भितर घे. कॅडर बिडर गेलो तेल लायत. कॅडर बिडर आनी कांय ना. आतां फक्त पावर कशें बाय हूक ऑर क्रूक पावर मेळोवपाक जाय. हे एकमेव धोरण. ही जाल्या आयची बीजेपी. आनी म्हाका खात्री आसा ह्या खेपे जेन्ना रिजल्ट येतले तेन्ना गोंयकार बेंगालाचेर गोल मारून बेंगालाक तांचें स्थान हांगा न्ही बाबा, तुमचें स्थान बेंगालाक आसा ही क्लियर मेसेज ह्या बेंगालच्या पार्टीक दितले. आणि मागीर ममता बॅनर्जीक म्हणचें पडटलें अजीब है गोवा के लोक. कितें जालें तें कळ्ळेंच ना. आनी इतले पयशे खर्च केले. बॅनरां लायली, होर्डिंग्स लायली. कितें लायलें म्हणटा तेन्ना रिक्षा, टॅक्सी कोणाक आपोवन व्हरून तुका घे बाबा कितें पंचखाताय दिता. आनी मागीर तो परतो मागपाक गेलो की ताका म्हणटा अरे जालें मरे तुका आनी तूं कितें मातशें राव मागीर पळोवया. एक पार्टी आयल्या दिल्लीच्यान तो बंडलो मारता. गेल्ल्या इलेक्शनात ताणें बॅनर लायले 35% वोट्स. हांकां वोट कितले पर्सेंट पडले गेल्ल्या इलेक्शनात. हांचो एक आमदार विधानसभेक पावलो ना. हांचे सगळ्याची डिपॉझिटां जप्त जाली. हांचो चीफ मिनिस्टर कॅन्डिडेट गेल्ल्या इलेक्शनात आशिल्लो तो आज आमचे कडेन आसा. आमचो सिनियर लिडर म्हणून आसा बाब एल्विस गॉन्स. हो आश्वासनां कितें दिता? लायट फुकट म्हणटा, उदक फुकट. सगळ्यांक नमस्कार. सगळे जे आमचे फुडल्यान जे आमचे कार्यकर्ते सगळे बसलेले आसा, खूब वखत पळयता सगळे उगीच आसा. आमचे थोडे कार्यकर्ते कितें घोशणा दितात. हांव फक्त एक 2 घोशणा दिता. सगळ्यांनी सहकार्य करचें आनी दाखोवन दिवचें की फुडलो जो आमदार आसतलो तो काँग्रेसचो आसतलो आनी फुडलो सरकार जो आसतलो तोय काँग्रेसचोच आसतलो. काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा. सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. तुम्ही खरेच सगळ्यांनी बरी साथ दिली आणि दाखवून दिले की फुडलो जो ह्या मतदारसंघाचो आमदार आसतलो हो काँग्रेसचो आसतलो आणि हो आमच्या मदलो खडेगात कार्यकर्तो आसतलो. तेंच्यांनी सांगले ऑलरेडी नांव कोण हांव नांव घेयना. तरी हांव खरेंच आयज अभिनंदन करता केदाराचें. बऱ्यापैकी डिसिजन घेतले
आणि हे डिसिजन जे आमचे साळगांव मतदारसंघाचे कार्यकर्ते आसा हांकां विचारून घेतले वालोर तेका कित्याक तेज्या मनान खरेंच असलें आपूण ह्या मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांक ह्या मतदारसंघाच्या लोकांक लागून कितें तरी करतलो आनी कितें तरी बरें करून दाखयतलो अशें तेज्या मनान आसा म्हणून तेणी हो धाडसी निर्णय घेतलेलो आसा तेका म्हाज्यो चडांत चड शुभेच्छा दिता आनी म्हाजे हे 2 शब्द सोंपयता देव बरें करूं खातीर काम करतलो गोंयच्या लोकां खातीर आयकून काम करतलो काल आमचे पी चिदंबरम गोंयांत आशिल्ले गोंयचे सगळे जे प्रमुख NGOs आसात जे रस्त्यार येवन काम करतात गोंयांत मुखार व्हरपाक सोदतात तेंचे बरोबर काल आमी दिसभर एक चर्चा केली कारण आमकां गोंयच्या लोकांचो आवाज आयकून गोंयचो फुडार आमकां चिंतपाक जाय एक ब्लू प्रिंट आमी तयार करपाक कॉमेंट्स केल्लो आसा गोंयच्या लोकांक कितें जाय ते आमी मॅनिफेस्टो तयार केल्लो आसा सगळे लोकांक कन्सल्ट करून आमकां एक बरोबर मॅनिफेस्टो आमी एक रिलीज करतले चेंज को उसका जो कारण है और उस चेंज लाने वाला जो शख्सियत है श्री केदार उनको हमारा पार्टी को स्वागत करने के लिए हम सब इधर आए हैं और उनके साथ केदार का मतलब होता है केदार का नाम शिव होता है और भगवान शिव शक्ति का स्वरूप है भगवान शिव सो केदार भी एक शक्ति का स्वरूप है क्योंकि सिर्फ केदार नायक अकेले नहीं आए हैं उनके साथ इधर इतने बड़े संख्या जो आए हैं लोग उनका दोस्त लोग उनका सपोर्टर्स और उनके साथ अनेक पंच और सरपंच मेंबर्स आए हैं तो ये दिखाता है कि इस सालेगांव में इस कॉन्स्टिट्यूंसी के अंदर केदार का एक होल्ड है एक लीडर है और वो हमारा पार्टी को आने के बाद मैं समझता हूँ कि सालेगांव के अंदर इस बार कांग्रेस का जो जीत है वो 100% अभी डिक्लेयर कर सकते हैं कि कांग्रेस का इधर जीत होगा क्योंकि माहौल भी है लोगों को इस गवर्नमेंट को निकालने का एक माहौल है क्योंकि 10 साल इस गवर्नमेंट को देखा है पहले 5 साल भारतीय जनता पार्टी को लोगों ने चुनाया था लोगों ने उनको मेजॉरिटी दिया था उसके बाद लोग भारतीय जनता पार्टी को 2017 में भारतीय जनता पार्टी को आप सरकार में नहीं आना चाहिए वो रिजल्ट लोग दिए थे लेकिन डेमोक्रेसी के अंदर जो पीपल्स का ओपिनियन है जो पीपल का मैंडेट है वो छीन कर बैकडोर से बीजेपी ने गवर्नमेंट बनाया मतलब उनको लोगों का आशीर्वाद नहीं था लेकिन सत्ता में रहना है कैसे भी हमको पावर में रहना चाहिए इसके लिए जो नहीं करना चाहिए था सब कुछ करके एक गवर्नमेंट बनाया है तो 10 साल में क्या हुआ है गोवा के अंदर क्या क्या अभी ऑलरेडी दिगंबर साहब ने ऑलरेडी बात किया है गिरीश भाई ने बात किया है बहुत लोगों ने इधर बात किया है कि हर क्षेत्र में आज करप्शन है गवर्नेंस नहीं है एडमिनिस्ट्रेशन नहीं है लोगों के लिए कुछ भी नहीं किया है सिर्फ लूटमार हुआ है और पूरा गोवा के अंदर सबके मन में आया है कि इस गवर्नमेंट को अभी चेंज बदलना है चेंज करना चाहिए तो इसीलिए आज का माहौल में इन दिस सिचुएशन टुडे देयर इज ओनली वन पार्टी व्हिच कैन गिव अ स्टेबल गवर्नमेंट टू गोवा देयर इज ओनली वन पार्टी व्हिच कैन गिव अ गुड एडमिनिस्ट्रेशन टू गोवा व्हिच हैज गॉट एक्सपीरियंस जो काम किया है गोवा के लिए ऑलवेज कांग्रेस हैज बीन देयर फॉर गोवा For liberation, Congress was there. For statehood, Congress was there. For the opinion poll, Congress was there. Congress has always stood by Goa. कभी भी गोवा का हाथ कांग्रेस का हाथ कभी भी नहीं छोड़े थे अगर हम सत्ता में रहे नहीं रहे हमारा हाथ गोवा के साथ था कांग्रेस का हाथ गोवा के साथ था क्योंकि हम वी बिलीव इन
diversity. We believe in respecting every culture, every language, every religion and every identity. गोवा का आइडेंटिटी अलग है. गोवा has got a unique identity. उसको हम सुरक्षित रखना है. उसको we have to protect that. Like गोवा, like कर्नाटका, like महाराष्ट्र, हर एक स्टेट का एक एक आइडेंटिटी है. हर एक स्टेट का एक एक लैंग्वेज है. हर एक स्टेट का एक एक कल्चर है. We have to respect that. हर एक रिलीजन का एक एक कल्चर है. हर एक भाषा का एक एक कल्चर है. कोंकणी हो सकता है, हिंदी भी हो सकता है, मराठी भी हो सकता है, कन्नड़ भी हो सकता है, तमिल, जो भी. हर एक लैंग्वेज का एक आइडेंटिटी है, एक कल्चर है, उसका एक इम्पोर्टेंस है. तो हम सब, जब तक हम सब दूसरे आइडेंटिटीज को हम रेस्पेक्ट करते हैं, मानते हैं और उसको हम स्वीकार करते हैं, तब तक ये पूरा राष्ट्र एक रह सकता है, शक्तिशाली. आणि थ्री किंग्स चर्च नमन करता आणि तुमचे सगळ्यांचे हांगा स्वागत करता. सगळ्यांक नमस्कार. व्हडलें भाशण करूंक येवंक ना, व्हडलो स्पिकरूय न्ही. पूण सगळ्याकून पयलीं आज हांव काँग्रेस पार्टीचे लिडर श्री दिनेश गुंडूरावजी, तशेंच गोंय राज्याचे काँग्रेस ब्लॉक प्रेसिडेंट, आमचो पंच वांगडी, आमचो एक सरपंच विरेन शिरोडकर, तसोच तांचो भाव जयेश शिरोडकर, हांगचो ब्लॉक प्रेसिडेंट अतुल नायक, जांच्यांनी खरोच म्हाका सपोर्ट केलो आनी म्हाका अशें दाखोवंक दिवंक ना की भायल्या पार्टीच्यान तूं आयज भितर येता. म्हाका अशें तेंच्यांनी दाखयलें सपोर्ट करून की तूं आमच्या वांगडा सदांच आसलो, अशें म्हाका आयज फील जालें. विरेन भाव, खरेंच हांव तुमकां देव बरें करूं म्हणटा. म्हाका तेंच्यांनी भरपूर हेल्प केलो ह्या काही दिसान. म्हाजेर भरपूर मेंटल स्ट्रेस आसलेलो फाटल्या एक म्हयन्याभर. कितें जाल्लें तुमकां सगळ्यांक खबर आसा. सगळें हांव डिटेलान उलोवंक सोदना. आनी ह्यो सगळ्यो वायट गोश्टी जाल्या आसतना हांव खरेंच तुमकां सगळें हांगा जमले त्या लोकांक देव बरें करूं म्हणटा. कित्याक काही लोक तुमच्या मदले म्हाका भाव म्हणटात, काही म्हाका तुमचो चेडो म्हणून मानतात. म्हज्या बऱ्या टायमार, म्हज्या वायट टायमार तुमी सगळे म्हाज्या वांगडा रावल्या. फाटल्या दिसांनी काही कितें घडलें तेन्ना म्हाज्या ऑफिसा भायर जे लोक 200-300 लोक येवन म्हाका येंग मारली तेन्ना म्हजे खरेंच दोळे भरून आयिल्ले. म्हाका काही थोडी निर्णय घेता आसतना म्हाका आमी एक हांगा मेळावो घेतलो टुगेदर फॉर सालिगांव. जे म्हजे वांगडी असले तांकां हांव देव बरें करूं म्हणटा. सगळे आमी वांगडा रावले टुगेदर फॉर सालिगांव. टुगेदर फॉर सालिगांव म्हटल्यार आमी सगळे, आमी तुमी सगळे एकठांय येतले तेन्ना आमी टुगेदर फॉर सालिगांव जाता. आनी आमी तेच धोरणां घेवन आयज फुडें सरले. सगळे नांवां कोणाची घेना, नांवां घेतल्यार भरपूर टायम वतलो. सगळे आमी वांगडा रावले, एक डिसिजन घेतलें. डिसिजन घेता आसतना आमी भरपूर हेजेर आमी विचार केलो की कशें फुडें वचप. आनी आमचे कडेन दिगंबर सर जे आतां हांगच्यान बरें भाशण करून गेल्या, तेंच्यांनी आमकां सांगलें की काही पार्ट्यो आनी गोंयान आयल्या, हे सगळ्यो आमकां अप्रोच जाल्यो. सगळ्यो अप्रोच जाता आसतना सद्दां मेळून म्हाजेर स्ट्रेस, म्हाजे सगळ्या वांगड्यांचेर स्ट्रेस. काही बॅगां घेवन येता, काही सांगता की तुमकां अशें आमी फायनान्स करता, काही म्हणटा तुमचे सगळे कॅम्पेन आमी चलयता. पूण लास्टाक आमी सगळे एकठांय येवन एक डिसिजन घेतलें की आमकां अशें भायरची कोणाची बॅगांची गरज ना, ना कोणान भायल्यान आमकां कॅम्पेन करपाची गरज ना. आमी सक्षम आसा, आमी सगळे सक्षम आसात. आनी हे आमी सगळे विचार करता आसतना आमकां अशें दिसून आयलें की एकूच पार्टी जी गोंयाक राखूंक शकता आनी गोंयाक फुडें व्हरूंक शकता ती काँग्रेस पार्टी. आनी आयज आमी सगळे, आमी तुमी सगळे जाणां हांगा जमल्या. आमचो काँग्रेस पक्षान प्रवेश जाला. म्हाजो म्हजे पंचायत वांगडी सुभाष पेडणेकर, सुश्मिता पेडणेकर, सूरज चोडणकर, राजेश भोसले, फेलिक्स रॉड्रिगीस बाब. आनी तुमकां फुडल्या काही दिसान आख्ख्या गोंयान एक शॉकिंग एक न्यूज तयार जातल्यो आनी तांकां कळटलें की आख्ख्या सालिगांव कॉन्स्टिट्युएन्सीन ज्यो 6 पंचायती आसात त्यो 6 पंचायती फुडल्या दिसांनी तुमकां राजिनामे दिवन नव्या पक्षाक जॉईन जाता हे दिसतलें.
आणि हे करता आसतना आमी दिगंबर सरान जे म्हटलां की ज्यो अळमी येयल्या थोडे दिल्लीच्यान येयल्या थोडे बंगालाच्यान येयल्या ह्यो हांगा कांय करपाक येवंक ना ह्यो हांगा फक्त वोटींग जी आसा ही वोटींग बायफिकेट करूंक येयल्या आनी जेन्ना ही वोटींग बायफिकेट जातली तेन्ना खंयची पार्टी जिखून येतली ती तुमकां खबरूच आसा. आयज जर आमी ह्या पार्टीक धडो शिकयतले आमचे कडेन जे वेव्हार केल्या आमकां जो तेंच्यांनी सुलूक दिला असो दुदान मूस पडटा तो काडून असो भायर उडयला आनी जे तेंचे नेते आसा तेंच्या तकलेर जो जो कितें म्हणटा ते म्हाका शब्द येना तो तेंचो जर निवळटलो आमी तेंचो मोत जर निवळटले जाल्यार आमी सगळ्यांक एकठांय रावून हांगा तशेंच आख्ख्या गोंया राज्यान काँग्रेस पार्टीक जिखोवन हाडूंक जाय. आनी हेंच जालें जाल्यार आमी काँग्रेस जेन्ना जेन्ना जुल्म जाता जेन्ना जेन्ना आमी जे सोंसता जाल्यार कोण सोंसपी आसा पळय ते तितलेच इक्वली गुन्हेगार म्हणून आमी जर ओग्गी बसले आमी जर चुपचाप बसले आनी कितें हे अत्याचार जाता ते सहन करीत रावले जाल्यार आमी गुन्हेगार जातले. म्हाका दिसता आमी सगळ्यांनी एकठांय जावंक जाय. आनी फोंडू बाबान म्हटलां एक जंपींग चिकन आमच्या हितून आसा ते जंपींग चिकन आयज ह्या पार्टीन फाल्यां त्या पार्टीन सगळ्यांक सांगता अरे कसो आसा तूं म्हाज्या काळजान आसा तूं म्हाज्या काळजान आसा तूं म्हाज्या काळजान आसा. कितल्या जाणांक काळजान भरून दवरले ते म्हाका खबर ना पूण जेन्ना लोकांचो वायट टायम असलो कोविडाचो आसूं जावं आनी कसलोय आसूं कोणाचें लग्न आसूं कोणाचें आनीक कितें बरें कार्य आसूं वायट कार्य आसूं ह्या 5 वर्सांक हो आमदार शेणला जो कोणाकूच मेळना. आतां इलेक्शन आयलां आतां तो तुमकां दिसतलो तेका घरा धाडपाची गरज आसा आनी जर तेका घरा धाडटले जाल्यार आमी सगळे एकजूट जावन आमकां काम करचें पडटलें. आनी सगळ्याकून इम्पॉर्टंट ताणें फाटल्या दिसांनी हे जंपींग चिकनान एक स्टेटमेंट केल्लो की टुगेदर फॉर सालिगांव जेन्ना आमी ह्याच सायडीच्या हॉलान सभा घेतलेली तेन्ना ताणें म्हटलेलें की आमी आमच्या सालिगांव कॉन्स्टिट्युन्सीचे हे लोक न्ही आमी खंयचे इंदिरा नगरचे हाडल्या आनी खंयचे आराडेचे हाडल्या भायरचे आमी पयशे दिवन लोक हाडल्या आनी हे आमचे समर्थक न्ही हे कॉन्स्टिट्युन्सीचे लोक न्ही. म्हाका ताका सांगपाची एक स्टेज मेळ्ळा तेजें हांव सांगूंक सोदतां जे दिसा क्षण येतलो की म्हाका पयशे दिवन लोक हाडचे पडटले ते दिसा हांव राजकारण सोडटलो. म्हाजें आनी स्वाभावीक आसा की तो त्या लोकांक वळखना तो त्या लोकांक कित्याक वळखना तो इलेक्शन जातकूच न्हिदून आसलेलो कोविडाच्या टायमार न्ही खंयच्याच टायमार भायर सरूंक ना तो ह्या लोकांक वळखना सालिगांव कॉन्स्टिट्युन्सीन तो फिरना तो येवन आतां इलेक्शनच्या टायमार परतो भायर सरतलो म्हणून तो ते दिसता म्हाका दिसता कोण सगळी ती भरलेली ही सभा तांकां तो वळखूंक नकळो. म्हाका दिसता आयज गरज आसा आमी सगळे एकजूट जावन ह्या जंपींग चिकन हांव नांव घेवन सांगता जयेश साळगांवकाराक घरा धाडपाची गरज आसा. आनी हांव काँग्रेस लिडर्स जे बसल्या तांकां हांव तुमच्या सगळ्या वटेन एक 100% आश्वासन दिवंक सोदता की हांगा बाब हांव आसा बाब तुल्यो आसा भोला गाडी आसा तशेंच सगळे काँग्रेस लिडर आसा आमी सगळे एकजूट जावन आमी तुमकां एक आश्वासन दिता की फुडल्या 2022च्या असेंब्ली इलेक्शनाक हांगा काँग्रेस पार्टीचो झेंडो आमी फैलयतले आनी हांगा काँग्रेस पार्टीक जिखून दितले. तुमकां खराच तुमकां सगळ्यांक मना काळजांतल्यान हांव देव बरें करूं म्हणटा. आमी सगळे एकजूट जावन हें आमकां काम फुडें व्हरचें पडटलें. आमकां फुडल्या दिसांनी म्हटल्या तश्यो कांय धमकी येतल्यो सगळी आमचे कडेन प्रयत्न तेंचे चालू आसतले की आमकां फोडपाक कोणाक धमक्यो येतल्यो कोणाक बॅगां येतलीं कोणाक कसले ऑफरी येतल्यो ह्यो ऑफरी आमी नाकारुया आनी भयभीत जायनासतना हेंच्या धमकेन एकजूट जावन फुडल्या 2022 हांगा काँग्रेसचो सीट हाडया. सगळ्यांक देव बरें करूं. थँक्यू व्हेरी मच. आता आभार प्रदर्शन हेजे आमचो ब्लॉक प्रेसिडेंट ब्लॉक सेक्रेटरी हो तुमकां संबोधीत करतलो. काँग्रेस फक्त काँग्रेस पार्टी येतली. हॅलो ज्यो बशी बी येयल्ले आहा पळय
त्यो ग्रावंडाच्या वयल्या वाटेन आसात हे गेटीन वतात लेफ्ट सायडीच्या आमच्या लेफ्ट सायडीच्या गेटीर वयर वतात